नमस्कार. आपल्या आयुष्यात काही आठवणी असतात ना, ज्या आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी खेचून नेतात जिथे आपण काहीतरी मागे सोडून आलेलो असतो. तर आजची गोष्ट अशाच एका प्रवासाची आहे, एका जंगलातल्या प्रवासाची, जिथे भीती आणि धैर्य या दोन्हींची खरी परीक्षा होणार आहे. या कथेची सुरुवातच एका गूढ इशाऱ्याने होते, जो ऐकायला खूप साधा वाटतो, पण तोच संपूर्ण कथेचा पाया आहे. जंगलातली जुनी पायवाट कधी धरू नका. पण असा इशारा देण्यामागे नेमकं कारण काय असेल? चला, हेच उत्तर शोधण्यासाठी कथेच्या सुरुवातीला जाऊया. तर सगळी सुरुवात होते ती आईच्या त्या एका इशाऱ्यापासून. पाहूया या इशाऱ्याचा कथेतील पात्रांवर काय परिणाम होतो आणि ते शेवटी कोणता निर्णय घेतात. तर गोष्ट आहे विवेक आणि त्याची मोठी बहीण सान्या यांची. अनेक वर्षांनी ते पुन्हा त्याच जंगलात परतले आहेत, जिथे त्यांच्या बालपणीच्या आठवणींचे पडसाद अजूनही घुमतात. पण या सुंदर आठवणींवर एका गोष्टीचं सावट आहे, आणि ते म्हणजे त्यांच्या आईचा तो इशारा. त्या जुन्या निषिद्ध पायवाटेवर कधीही जायचं नाही. माहितीये, हे जंगल त्यांच्यासाठी फक्त एक जागा नाहीये, तर दोन वेगळ्या काळांचा संगम आहे. एकीकडे आहे तो निष्पाप आनंदी भूतकाळ, आणि दुसरीकडे आहे आजचा वर्तमान, जिथे त्याच आठवणींवर आईच्या त्या इशाऱ्याची एक गडद छाया पसरलेली आहे. पण सान्याच्या मनात मात्र कुतूहल भीतीवर मात करतं. ती आईचा सल्ला आणि विवेकची भीती दोन्ही गोष्टी बाजूला सारून त्या विसरलेल्या पायवाटेवर पहिलं पाऊल टाकतेच. आणि हाच तो निर्णय होता जो त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या भीतीसमोर नेऊन उभा करणार होता. मग त्यांनी निवडलेली ही वाट त्यांना कुठे घेऊन जाते? म्हणतात ना, कधीकधी इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो, आणि इथेही तीच जुनी भीती पुन्हा एकदा नव्या रूपात त्यांच्यासमोर येते. जसजसे ते त्या वाटेवर खोलवर जाऊ लागतात, तसतसं जंगल अधिकच शांत होत जातं. पक्ष्यांचा तो किलबिलाट पूर्णपणे थांबतो आणि एक अस्वस्थ करणारी शांतता पसरते. जणू काही जंगलच त्यांना पुढे जाण्यापासून रोखत आहे. आणि मग अचानक त्यांना एक जुनी पडलेली झोपडी दिसते. ती जागा पाहताच त्यांच्या मनात एक विचित्र भावना दाटून येते. डेजावू म्हणतात ना, तसं जणू काही हे सगळं आधी घडलं आहे. एक विसरलेली थंडगार आठवण त्यांना घेरून टाकते. आणि इथेच भूतकाळ केवळ एक आठवण राहत नाही, तो एक जिवंत अनुभव बनतो. लहानपणी विवेक याच जागी घाबरून रडला होता, आणि आज अनेक वर्षांनंतर तीच भीती त्याच ठिकाणी त्याच्यासमोर पुन्हा उभी ठाकली आहे. आणि जशी त्यांच्या मनातली भीती वाढू लागते, तसंच बाहेरचं वातावरणही बदलतं. अचानक पाऊस सुरू होतो, पायवाट चिखलाने भरते, आणि परतीचा रस्ता तर पूर्णपणे नाहीसा होतो. आणि तेव्हा विवेकच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडतात जे अनेक वर्षांपूर्वी बाहेर पडले होते. दीदी, मला भीती वाटतेय. जेव्हा सगळी आशा मावळायला लागते, तेव्हा मार्ग डोळ्यांनी नाही, तर वडिलोपार्जित ज्ञानाच्या एका छोट्याशा तुकड्यातनं सापडतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या पूर्णपणे अनोळखी आणि भयाण परिस्थितीत मार्ग कसा शोधणार? मदतीसाठी कोणाकडे पाहणार? आणि त्याच निराशेच्या क्षणी सान्याच्या मनात एक आठवण चमकते. तिच्या वडिलांनी दिलेला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा सल्ला. हा सल्ला फक्त दिशा नव्हती, तर ती एक आशा होती. आणि हाच या कथेतील एक टर्निंग पॉइंट आहे. भीतीवर मात करून ते कृतीकडे वळतात. सान्याला वडिलांचे शब्द आठवतात, आणि त्या एका ज्ञानाच्या आधारावर ती योग्य दिशा शोधतात. भीतीची जागा आता एका ध्येयाने घेतली आहे, आणि लवकरच त्यांना त्यांच्या धैर्याचं फळ मिळतं, जेव्हा दूरवरून गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागतो. जंगलातून बाहेर पडल्यावर ते आता कथेच्या खऱ्या मुक्कामावर पोचतात, जिथे त्यांना धैर्याचा एक खूप खोल अर्थ समजतो. रस्त्याच्या कडेला सुरक्षित पोहोचल्यावर विवेक अगदी कृतज्ञतेने आपल्या बहिणीला म्हणतो, लहानपणी तू मला वाचवलं होतंस, आज पुन्हा एकदा तूच मला वाचवलंस. तो मान्य करतो की सान्या नेहमीच त्याची रक्षण करता राहिली आहे. पण इथे सान्या त्याला एक नवीन आणि अधिक सखोल गोष्ट समजावते. ती धैर्य आणि मोठं होणं याची व्याख्याच बदलून टाकते, आणि तिचे शब्द ह्या कथेचा खरा अर्थ स्पष्ट करतात. आणि खरं तर हाच या कथेचा सगळ्यात मोठा संदेश आहे, नाही का? धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नाही. भीती वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. खरं धैर्य तर तेव्हा दिसतं जेव्हा ही भीती आपल्यासोबत असूनही तिला स्वीकारून आपण पुढे चालत राहण्याचा निर्णय घेतो.